सलमान खान. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान गेले वर्षभर चर्चेत आहे. तो त्याच्या सिनेमांमुळे नव्हे तर त्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे. गेल्या वर्षी सलमानच्या घरावर गोळीबार झाला आणि या गोळीबार लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या धमक्या, सलमानच्या जवळचे बाबा सिद्दीकी यांची हत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सलमानच्या घराला सुरक्षेचं कवच पुरवण्यात आलंय. पाहूया याच संदर्भातला आढावा घेणारा माझाचा खास रिपोर्ट. बुलेट प्रूफ ग्लास, बॅरिकेडिंग, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस चौकी, ही सगळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर. इथे पाहू शकता ही बँड्राच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची दृश्य आहेत आणि इथे सलमानचे जे स्पेशल ती बाल्कनी आहे तिथे हाय सिक्युरिटी ग्लास म्हणजे बुलेट प्रूफ ग्लास जे आहे ते इथे लावल्या जात आहे. 2 सेक्शन्समध्ये ऑलरेडी ते ग्लास जे आहे ते लावले आहेत आणि जे खालचा बॅरिकेटिंग एरिया आहे तिथे स्ट्रॉंग बॅरिकेटिंग लावलेली आहे ज्यामध्ये करंट असतं, कारण की कोणीही ट्रेस पासिंग करू नये त्यासाठी ते स्पेशल जे ट्रेक आहे ते लावले आहेत आणि तिथे हाय रिझॉल्युशन सीसीटीव्ही कॅमेरा जे आहे ते पण इन्स्टॉल करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी 14 एप्रिलला सलमानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर बिश्नोई गँगकडून 5 राऊंड फायर करण्यात आले होते. या गोळीबारात कुणालाही इजा झाली नसली तरी या घटनेच्या काही दिवसांनी सलमानच्या जवळचे आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 4,500 पाने आरोपपत्र नुकतंच दाखल करण्यात आले. वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आलेले 26 आरोपी आणि 3 फरार आरोपी विरोधात हे आरोपपत्र दाखल केले गेले. फरार आरोपीमध्ये बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा समावेश आहे. लॉरेन्स गँगकडून अजूनही सातत्याने सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सलमानची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीतून सलमान अनेकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीला येतो. याच पार्श्वभूमीवर आणि गेल्या वर्षी झालेला गोळीबार, बिश्नोई गँगकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या यामुळे पोलिसांनी आता भाईजानच्या घराबाहेर हायटेक सुरक्षा व्यवस्थेसह जागता पहारा ठेवायचं ठरवलंय. नम्रता दुबेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.